बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी अत्यावश्यक असलेला 7वा 70 मीटर लांबीचा स्टील पूल वडोदरामध्ये उभारण्यात आलेला आहे। तर DFCCIL रेल्वे मार्गावरती हा 674 मेट्रिक टन वजनाचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारलाय। बुलेट ट्रेनच्या संपूर्ण मार्गामध्ये नियोजित 28 स्टील पूल उभे केले जाणार आहेत। MMRDA उभारत असलेल्या मेट्रो 2B या मार्गिकेचे मंडाळे डेपो ते डायमंड गार्डन दरम्यानचे काम पूर्ण झाले। त्या पार्श्वभूमीवरती बुधवारपासून या टप्प्यातील 5 स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी सुरू होईल। त्यासाठीची आवश्यक तयारी पूर्ण झालेली आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुढे अपडेट काही मराठवाड्यातल्या तर तुळजाभवानी चरणी वर्षामध्ये 70 कोटींचं दान मिळालेलं आहे। तर 17 किलो सोनं 256 किलो चांदीचा समावेश यामध्ये आहे। त्यामध्ये सोनं चांदीच्या लहान मोठ्या वस्तू रोख रक्कम आदींचा समावेश आहे। मंदिरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या दानपेट्या गुप्त दानपेटीमध्ये देखील भाविक दान करताना दिसत आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसागर लोटला। शहरातील विविध भागातून मिरवणुका निघाल्या। भीमजयंती उत्सवाचे खास ड्रोनद्वारे टिपलेले दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। हिंगोलीमध्ये एका भामट्यानं 65 वर्षीय वृद्ध महिलेला रोजगार हमी योजना विभागातून कामगारांची पेटी आणि भांडी देतो असं म्हणत लुटलं। या महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला काही तासात बेड्या ठोकल्या। त्याच्याकडून पोलिसांनी महिलेची सोन्या चांदीचे चोरलेले दागिने देखील जप्त केले। लातूरमध्ये काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होताना दिसते। भाववाढीच्या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात ठेवलेले होते, मात्र घसरण पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला। तर सध्या सोयाबीनला 4300 ते 4500 प्रति क्विंटल भाव मिळतोय। या दरामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक कोंडीमध्ये सापडलाय। जालन्यात आता पर्समधून महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना मौजपुरी पोलिसांनी जेरबंद केलं। या आरोपीकडून पोलिसांनी 1,40,000चा मुद्देमाल जप्त केला। जालना तालुक्यातील एका हॉटेलमध्ये महिलेचे दागिने आणि पर्स दोघा चोरट्यांनी पळवली। तर या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे।